संवाद केलाय, काय चर्चा हेच झाली की इतके दिवसांपासून बसलेले आहेत. त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या ओबीसी आरक्षणाला सुरक्षित कोणत्याही मध्ये घुसून घेऊ नका, कोणाला पाहिजे असेल त्यांना वेगळं द्या. आमच्या ओबीसी आरक्षणाला स्वतः ते सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवू आणि डिस्टर्ब करून देणार तुम्ही भाषण करताना बरेच करून भूमिका काय आहे ते आमची भूमिका सुरक्षित ठेवा हे आमची भूमिका आहे. ओबीसीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली का जरांगीच्या आंदोलनानंतर आणि त्याला खतपाणीसुद्धा घातलं गेलं का सरकार पुरस्कृत? कारण हा त्यांचा असा आरोप आहे की आंदोलन सरकार पुरस्कृत होतं, त्याच्यामुळे ओबीसींना असुरक्षिततेची भावना. मी या सरकारवर भेटली मी आता काय बोलायचं या सरकारवर. हे सरकारना कोणाचं धनगर आरक्षण देत नाही, ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करतात, मराठा आरक्षण देत नाही. फक्त भांडणं लावण्याचं काम या सरकारने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि त्या दिवशीपासून सगळं चाललं. मी लोकसभेत त्या ठिकाणी ओबीसीच्या बाबतीत, मी लोकसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षण बाबतीत, मी धनगर आरक्षणाच्या बाबतीत मी अनेक वेळेस भाषण केलेलं आहे. पण आता मात्र या ठिकाणी हे सगळं राजकारण यांचं वेगळं चाललं. हे राजकारण नसावं असं माझी लांबवलं गेलं का नाही. आता ते मी काही बोलू शकत नाही कारण मी त्यांना पण भेटून आलो होता. त्यांना म्हटलं बाबा आता म्हणजे पुढे हे जाती महाराष्ट्रात पुढे काय होईल. कारण महाराष्ट्र त्या ठिकाणी या सरकारच्या कारणामुळे महाराष्ट्रात सगळं वातावरण एकदम खराब झालेलं आहे. शेतकरी अडचणीत, लोक अडचणीत, नागरिक अडचणीत, कामगार अडचणीत, उद्योजक अडचणीत, सगळ्या अडचणीत आहे. सगळी सोयीच्या अंमलबजावणीसाठी सरकार हालचाली करते अशी माहिती करते. आता मी पण आता टीव्ही मध्ये पाहिलं की हालचाली करतात. आता भाऊ सरकार काय करतं? सरकार हे तुम्हाला सांगतो फक्त मी आरक्षण देतो असं म्हणायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं आरक्षण देऊ नका म्हणून असं सगळं यांचं राजकारण चालत घाण राजकारण करतात. लोकसभेमध्ये काही मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी रसद पुरवली गेली किंवा तिथं मराठा फॅक्टर चालला गेला असं बोललं गेलं. त्यामुळे ओबीसी कुठेतरी असुरक्षित आहे असं वाटतं का तुमच्याही मतदारसंघात? आता मी तर माझं नशीब म्हणेल मी की माझ्या नशिबात हे हार होते. त्यांनी काय केलं सगळं मला माहिती नाही, आता इथं बोलू शकत नाही. किती मोठी रसद यांनी पुरवली शिंदे सरकारने आणि ती रसद करून फायदा नाही. जनाधार नसताना सुद्धा जनाधार विकत घेतला गेला आणि म्हणून या ठिकाणी पराभव झाला. मी ते म्हणत नाही, मी ते म्हणणार नाही. सरकार बोलतो, सरकारचं बोलतो मी. सरकारने सगळा तो गेम खेळला आणि मी सुद्धा कोर्टात जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.